रावगे आणि आपण पाहत आहात लाईव्ह जनसत्ता। सावदा येथे दिनांक 13 रोजी सावदा नगरपालिकेची उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत नगरसेवक पदासाठीची निवड संपन्न झाली। यावेळी सकाळी प्रथम उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपा शिवसेना गटाकडून श्री फिरोज खान हबीबुल्ला खान पठाण यांचा, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सिमरन राजेश वानखेडे यांचे असे 2 अर्ज प्राप्त झाले होते। परंतु सभेदरम्यान श्री श्याम अकोले यांनी केलेल्या विनंतीवरून राष्ट्रवादी गटाकडून सिमरन राजेश वानखेडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने श्री फिरोज खान हबीबुल्ला खान पठाण यांची बिनविरोध निवड संपन्न झाली। तर स्वीकृत नगरसेवकपदी भाजपा शिवसेना गटाकडून श्री सूरज सिंग परदेसी तसेच महेश अकोले असे 2 नामांकन अर्ज होते। त्यापैकी महेश अकोले यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने श्री सूरज भाऊ परदेसी तर राष्ट्रवादी गटाकडून सुनील नेमिदास जंगले अशी 2 नावे स्वीकृत पदासाठी ग्राह्य धरण्यात येऊन सदर त्यांची निवड निश्चित करण्यात आली। यानंतर पालिकेमध्ये सर्व नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत नगरसेवक यांचे सत्कार करण्यात आला। बघा या बैठकीचा संपूर्ण वृत्तांत फक्त लाईव्ह जनसत्तावर। या निवडणुकीमध्ये मी प्रभाग क्रमांक 7 मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलो होतो आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी व शिवसेना या युतीला पूर्ण बहुमत मिळाल्याने व नगरपालिकेचे कामकाज हे चांगल्या पद्धतीने व सुरळीत पद्धतीने चालावे या उद्देशाने व जनतेचे कामं व्हावे या उद्देशाने मी श्याम अविनाश अकोले शिवसेना भाजप युतीला आज जाहीर पाठिंबा जाहीर करतो या पक्ष। जय हिंद, जय महाराष्ट्र। चांगला बोलतो आम्ही अपक्ष आघाडीचा गट सुनीताताई तायडे आणि मी गणेश बाबा सोनवणे आम्ही शिवसेना आणि भाजप युतीला आमचं जाहीर पाठिंबा जाहीर करत आहे। नाव विशाल सोनवणे, गणेश सोनवणे। पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्व नगरसेवकांचे, माननीय अध्यक्ष महोदयांचे आणि सर्व उपस्थित पत्रकार तसेच इतर नागरिकांचे मी सर्वांचे शब्दसुमनाने स्वागत करतो। यानंतर पहिली आपली नगरपालिका असल्यामुळे सभागृहात स्वागत करण्यात येतात। मी संदीप पाटील यांना आवाहन करतो की त्यांनी एकेकाचे नाव घेऊन सूत्रसंचालन करावं आणि आपण पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत करू। मॅडमच्या हस्ते मग सर्वांचं स्वागत ठीक आहे, हरकत नाही। तुम्ही सुरुवातच कुठून केली। मी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पार्टीच्या गटाच्या वतीने आपल्या या नगरीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ सुनीता राजेंद्र पाटील यांचा विजयी झाल्याबद्दल, त्या प्रथम नागरिक म्हणून निवडून आल्या त्याबद्दल त्यांचा या ठिकाणी अभिनंदनाचा ठराव ठेवतो। त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी वाटचालीसाठी आमच्या गटाच्या वतीने समस्त शहरवासियांच्या वतीने ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण हो अशी अपेक्षा करतो। त्यासोबत गेल्या निवडणुकीत अत्यंत चोखपणे
पालिका प्रशासन असेल, स्वतः आपण आपल्या निवडणुकीचे आरोप, तुमचे सारे सहकारी, नवनिर्वाचित सर्व नगरसेवक यांचं अभिनंदन करत असताना पोलीस प्रशासनाने सुद्धा आपल्याला चांगली मदत केली, त्यांचा सुद्धा आभार आणि अभिनंदनाचा प्रस्ताव आमच्या गटाच्या वतीने होतो, त्याची कृपया नोंद घ्यावी एवढी विनंती करतो. सावदा नगर परिषद सावदा जिल्हा जळगाव उपाध्यक्ष निवडणूक सन 2026 प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्र छाननीअंती वर्णनप्रमाणे लावण्यात येऊन घोषित करण्याबाबत येत आहे. उपाध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र भरलेल्या उमेदवारांची नावे. पहिलं नाव आहे पठाण फिरोज खान हबीबुल्ला खान. दुसरं नाव आहे वानखेडे सिमरन राजेश. एकंदरीत सगळ्या कार्यपद्धतीवरती जे नगरपालिकेत बहुमतात असतात यांचा उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड होते अशी आपल्या सावदा नगरपालिकेची परंपरा आहे. आपला राजेश भाऊंना यांना विनंती करतो आमच्या युतीच्या माध्यमातून आणि मी त्यांचा सहकारी म्हणून की त्यांनी या सगळ्या गोष्टीला सहकार्य करावं, राजेश भाऊंना निवडणूक निवडून द्यावं अशी मी अपेक्षा करतो. त्यांनी त्याचा मान ठेवावा आणि या सावधाची परंपरा कायम ठेवावी. मग विरोधी चांगल्या पुरी का काम करणार सांगावं लागतं. आता ते कसं आहे, लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. मला सांगितलं त्यांनी. तर माझी अशी विनंती आहे की बा आपल्या युतीच्या माध्यमातून मी त्याला सहकारी या नात्यानं अशी विनंती करतो की राजेभाऊ यांनी ही निवडणूक बिनविरोध करावी व आनंदाने हे निवडणूक पार पाडावी अशी मी अपेक्षा बाळगतो. माझी विनंती आहे राजेभाऊंना आणि सिमरनताईंना की त्यांनी याचा विचार करावा. काय आहे, एक विषय आता तुम्ही मांडली भावना योग्य आहे. ते मागे खोटा नरेटिव्ह म्हणून मोदीजींना फटका बसला. खरं आहे ते, संविधान बदलणार असा एक नरेटिव्ह या शहरातही सुरू आहे. समाजाच्या जातीच्या नावाचा, धर्माच्या नावाचा. त्या भाऊंनी मांडलेली भूमिका मलाही रुचते आहे. या सभागृहाची परंपरा, त्या परंपरेचं पालन करून ही निवडणूक बिनविरोध व्हावी. ठीक आहे, हरकत नाही. ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं यापूर्वी, त्यावेळेला तुम्ही या सभागृहात नव्हता. पडण्यासाठी कायम आम्ही पुढे राहतो. बरोबर आहे का रंजनाताई? मात्र धर्माच्या आधारे राजकारण एक क्षणिक असतं. आज या सभागृहामध्ये बसलेल्या सदस्यांमध्ये एक अल्पसंख्याक बांधव जर उपाध्यक्ष होत असेल तर त्याचा आनंद आणि अभिमान आम्हाला आहे. तर यापूर्वी या सभागृहामध्ये एक इतिहास 100 वर्षात पहिल्यांदा घडला. आपल्या शहरातील नामवंत उद्योजक, फक्त नावाचे सेठ नाही, अख्खी दुनिया ज्यांच्या कामाचा सेठ म्हणून गौरव करते, बाबू सेठ या सभागृहामध्ये उपाध्यक्ष राहिले. त्यानंतर या सभागृहाने सर्वानुमते, आता ते या भूमीवर हयात नाही, हाजी इक्बाल शेख हुसेन त्यांना सुद्धा या सभागृहात शामभाऊच्या शिफारशीवरून उपनगराध्यक्ष या सभागृहाने बनवलं. त्यानंतर सय्यद कयाम यांनी आलटून पालटून तब्बल 5 वर्ष या सभागृहामध्ये उपनगराध्यक्ष म्हणून काम केलं. या सभागृहाचं सार्वभौमत्व कायम असताना जाती पातीला भेद घालून तुम्ही आम्ही सारे एक आहोत. शहराच्या विकासासाठी सर्वांनी सोबत हातात हात घालून चालणं गरजेचं आहे. त्यावेळेच्या लोकांनी मनाचा मोठेपणा दाखवला. छोट्या समाजाच्या, अल्पसंख्याक समाजाच्या लोकांना पुढे आणण्याचं काम केलं. मात्र गेल्या महिनाभरापूर्वी आम्ही अनुभव काही वेगळा घेतला.
ज्या दोन टोकांना नदीची दोन टोकं एक होत नाही, त्यांनी धर्माच्या आधारे अधर्मी कृत्य करण्याचं सुद्धा काम केलं. एकट्या दुकट्यात कोपऱ्यात नाही तर सार्वजनिक स्थळावर सुद्धा माझ्यासारख्या एका धर्मनिरपेक्ष माणसाला एखाद्या धर्माचा व जातीचा कलंक लावून त्या ठिकाणी बदनाम करण्याचा व आम्हाला कोठीत पकडण्याचा प्रयत्न केला. आम्ही कुठे माणसं आहे, त्यावेळेला आम्हालाही वाटत होतं मी काही शापित आहे का, अल्पसंख्याक आहे म्हणजे मी निवडून नाही यायचं का, मी निवडणूक लढवायची नाही का. आज ज्याप्रमाणे श्याम भाऊंनी त्यांची भूमिका मांडली, प्रत्येकाला ज्याचा ज्याचा नैतिक अधिकार आहे, जनता मूल्यमापन करते. जिथे बंद पडणारा घड्याळ अशा वल्गना केल्या जात होत्या. मला दुःख हे नाही की मी आज बहुमतात नाही, मला आनंद या गोष्टीचा आहे की त्या बंद पडलेल्या घड्याळाचे 3 काटे एका परिवारातले 7 लोक, आम्ही एक 7 आहे. सर्वात मोठा गट आणि सर्वात मोठा पक्ष, सर्वात कमी जागा लढवून या शहरात विजयी झाला असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. विचारधारेची फारकत आम्ही घेतलेली नाही. विचारधारेची फारकत आज कोण घेत आहे? आज उद्याच्या दिवशी शहरवासी विचारणार म्हणजे विचारणार. तुम्ही मला जाब विचारत होता, आता जनता तुम्हाला जाब विचारेल. त्यावेळेला तुमचं उत्तर काय असेल याचं उत्तर मला श्याम भाऊंकडून अपेक्षित आहे. निवडणूक होणार असेल हरकत नाही, माझे 7 मत आहे ते माझ्या सोबत आहे का ते मला बघायचे आहे. नक्कीच विजय आमचा होणार नाही. पराभव समोर दिसताना सुद्धा बारूद के ढेर पे खड़े रह के जंग का ऐलान करने की ताकत सिर्फ राजेश वानखेडे में है. पराभवासाठी समोर गेलो, विजय होऊन लोकांनी विजयश्री डोळ्यामध्ये घातली. अनेक पराभव जीवनात पचवले, परंतु हा पराभव जिव्हारी लागणारा होता. तो पराभव नाही, लोकांनी मला सुखद माझा असा मार्ग करून दिला. हरकत नाही, आम्ही सातत्याने अल्पसंख्याक समाजाच्या सोबत हातात हात घालून लहानचे मोठे झालो आहोत. माझ्या विचारधारेमध्ये तसूभर सुद्धा फरक पडला नाही. मात्र कुणाच्या पडतोय आज या सभागृहात? ज्यांना एक दुसऱ्याची सावली चालत नव्हती कालपर्यंत. गेल्या निवडणुकीमध्ये झालेल्या 5 वर्षामध्ये या पालिकेच्या अध्यक्ष वनिता पंकज येवले, त्यांचे तत्कालीन सहकारी सुद्धा या सभागृहामध्ये आज विराजमान आहेत. त्यांनी कशा प्रकारचा संघर्ष 5 वर्ष केला हे आम्ही उघड्या डोळ्यांनी बघितलाय. त्यावेळेच्या साक्षीदारांना विचारा. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विषयावर धर्म आणि समाज यावर राजकारण काट्याचं चाललं, काट्याचं. काळाचा महिमा आहे. आणि तेच उद्धव साहेब बोललेले आहे, बाळासाहेब ठाकरे बोलले आहे, गेले ते कावळे राहिले ते मावळे. त्या मावळ्यांच्या जीवावर ही सेना उभी आहे. हा आनंद आहे. आणि त्यासाठी फुलवणारा हा बगीचा फुलवण्यासाठी ही शहरवासियांची जनता जी आहे, ही जनता जनार्दन न्याय त्यांनी त्यावेळेलाही केला, आजही करेल, उद्याही करेल. आपल्या भावना लक्षात घेऊन मी सुद्धा सिमरनला विनंती करतो, कारण तिला ती मुलगी माझी घरात असेल. आज या सभागृहाची सदस्य या सर्व माता भगिनींच्या समक्ष मी सुद्धा तिला एक आपली मुलगी असो, माता भगिनी एक सदस्य म्हणून माझी विनंती असेल, शहराच्या रूढी परंपरेला फाटा न जाऊ देता या निवडणुकीतून उमेदवारी अर्ज तिने सुद्धा माघारी घ्यावा व ही बिनविरोध निवडणूक या ठिकाणी होण्यासाठी मदत करावी अशी मी आमच्या पक्षाच्या वतीने, गटाच्या वतीने सिमरनला विनंती करतो. फक्त एवढंच पाहायचं होतं. मोठं बरं झाल्यानंतर तिचे नाव मेन्शन करावे लागतात. तुम्ही बोलला नसता तर मला ती नाव तिथे लिहून घ्यायची होती की कोणत्या बाजूने किती मतं पडली आहे. धर्माच्या आधारावर फाळणी करणाऱ्यांची मतं आज कुणाच्या पारड्यात जात आहे. दुसरीकडे आनंद एक होतो आहे की ठीक आहे, अल्पसंख्याक बांधव कधी काळी आम्ही त्यांच्या समवेत काम केलेलं आहे. त्यांचा जन्म या घड्याळातून झालेला आहे. हेच ते घड्याळ. मला सुद्धा आनंद आहे, एका छोट्या समाजाचा माणूस मोठा होत असेल ते काम यापूर्वी राजेश वानखेडेनेच केलेलं आहे. या पुढेही करत राहू. व्यक्ती बदलत असेल मात्र मतं बदलत नाही. आमची जागा मनामध्ये आहे. मन कधीही खराब माणसाचं होऊ शकत नाही. ते काम आम्ही पेरलं, आम्ही जे पेरलं ते उगलं आणि आज तुमच्या सर्वांच्या समोर आहे. एकट्याची एक वाट, एक झुंज देऊन या ठिकाणी जो मॅन्डेट आम्हाला मिळाला, तुमचं सर्वांचं अभिनंदन, कौतुक करत असताना
आमच्याबद्दल अभिनंदनाचे शब्द कोणालाही सुचणार नाही, परंतु मला माझा अभिमान आहे माझ्या जनतेवर आणि मी सुद्धा माझ्या या सदस्याला विनंती करतो, त्यांनी किमान श्याम अकोले जरी ते अपक्ष असले विपक्ष असले, कोण कुठल्या मार्गाने कसल्या पद्धतीने या निवडणुकीत कोणी काठावर पास झालं, कोणी सपास झालं, कोणी बहुमताने विजयी झालं, प्रत्येकाच्या याच्यामध्ये कोणाचा ना कोणाचा खारीचा वाटा दुसऱ्या बाजूने राहिलेला आहे. या मार्गाने की त्या मार्गाने आज आम्हालाही बघायचं होतं आमच्यासाठी किती दरवाजे उघडतात. नाही उघडणार. ज्यांच्यासाठी दारं बंद केली जात होती त्याच्यासाठी आज सताड उघडी केली जात आहे. हरकत नाही. यांच्या विनंतीला मान देऊन तुम्ही अर्ज माघारी घ्यावा अशी तुम्हाला विनंती करतो. तुम्हाला तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, आपण आपला निर्णय घ्यावा. यांनी त्यांच्या मनाचा मोठेपणा दाखवला आणि माघार घेतलेली आहे, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करते. वानखेडेवर असेल राष्ट्रीयवादी पक्षाचे सतीश सातत्य यांचं मी अभिनंदन करतो. त्यांनी आमच्या शब्दाला मान ठेवून भारतीय जनता पार्टी शिवसेना युती पक्षांना सोबत घेऊन काम करायची ग्वाही दिली आणि 5 वर्ष असंच आपल्या विकासाच्या कामासाठी त्यांनी सहकार्य करावं ही अपेक्षा ठेवतो. मी फक्त विकासाच्या कामाविषयीच बोलणार आहे सगळ्यांची आणि गावातल्या विकासाच्याच कामाविषयी आपण बोलावं सर्वांनी. जातीपातीचे वेगवेगळ्याचे राजकारण बाजूला ठेवून सभागृहामध्ये आपल्या गावाचा विकास कसा होईल याकडे जास्तीत जास्त लोकांनी सभागृहाच्या सदस्यांनी लक्ष द्यावं व या सभागृहाचं कामकाज आनंदानं करावं आणि नगरपालिकेचा विकास सावदा शहराचा विकास व्हावा ही अपेक्षा बाळगतो. मी सर्वांच्या वतीनं सर्वांचे अभिनंदन करतो आणि सगळे दोनचे विशेष अभिनंदन करतो की त्यांना सुगंधताईचा मोठेपणा दाखवून त्यांनी बिनविरोध निवडण्याचा मार्ग सुकर केला. आता अध्यक्षपीठाचे अधिकारी त्याचं डिक्लेअर करतीलच अशी अपेक्षा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता उपनगराध्यक्षपदासाठी पठाण फिरोज खान हबीबुल्ला खान यांची बिनविरोध निवड झालेली आहे. त्यानंतर नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीबाबत आपल्याला 3 नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहेत. त्यामध्ये अनुज्ञेय संख्या भाजप शिवसेना आघाडी गटांची 1 आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गटाची 1 आहे. तरी भाजप शिवसेना आघाडी गटाकडून 2 नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहेत. श्री महेश प्रभाकर अकोले, श्री संतोष सिंग परदेशी या दोघांपैकी एकच अर्ज अनुज्ञेय करता येणार आहे. त्यामुळे माननीय घटनांना मी विनंती करतो की त्यांनी माननीय पीठासीन अधिकारी तथा अध्यक्ष यांच्याकडे आपले शिफारस पत्र सादर करावे जेणेकरून नामनिर्देशित करण्याची सुकर होईल.
सदस्यपदाचे नामनिर्देशन करण्याकरता भाजप शिवसेना आघाडी गटाचे गटनेते यांनी श्री सूरज संतोष सिंग परदेशी यांच्या मार्फत विनंती केलेली आहे आणि त्यांची विनंतीचा मान करून माननीय अध्यक्ष यांनी ते मंजूर केलेलं आहे. त्यामुळे अनुज्ञेय 2 संख्येच्या जागेवर 2 नामनिर्देशन अर्ज शिल्लक राहतात. श्री सूरज संतोष सिंग परदेशी आणि श्री जंगले सुनील नेमिदास. तर हे दोघी नगर परिषद सदस्य म्हणून नामनिर्देशित झाले आहेत असे मी माननीय अध्यक्ष यांच्या परवानगीने घोषित करतो. ओके. आपण या सभेला उपस्थित सर्व नगरसेवक, पालिकेचे सदस्य, नगरसेविका आहे. सर्वात पहिले मी भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदेगड माननीय गिरीशभाऊ महाजन, चंद्रकांतजी पाटील यांच्या युतीच्या माध्यमातून माझी निवड झालेली आहे उपनगराध्यक्षपदी. सर्वात पहिले सर्व नेतेगणांचे मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर सभागृहातील नगराध्यक्ष, आमच्या गटनेता संजनाताई, पंकज भाऊ, सचिन, मुकुल, प्रतीक्षा, आमच्या ताई तायडे मॅडम, विशालजी सोनवणे आणि माझ्या पत्नी तबस्सुम खान, त्याचबरोबर रुखसार, सूरजजी परदेशी, त्याचबरोबर आमचे संघटक भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचे, ज्यांनी या 1.5 महिन्यापासून जी आमच्यावर मेहनत घेतली, त्या सर्वांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर श्याम भाऊ अकोले या सभागृहात त्यांनी प्रस्ताव मांडला. ही एक परंपरा आहे आणि परंपरानुसार जो मान राष्ट्रवादीचे गटनेते राजेश वानखेडे असतील, त्याचबरोबर त्यांचे सहकारी नगरसेवक असतील, त्यांनी या परंपरेला फाटा न जाऊ देता त्यांच्या मुलीचा, त्यांच्या सदस्यांचा अर्ज माघारी घेतला. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. वास्तविकता ही जी सभा होती, या सभेमध्ये आपले 2 विषय होते. 2 विषयाबरोबरही काही विषयावर, अनेक वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाली. तसा पाहिजे असता चर्चेचा विषय नव्हता, परंतु या सभागृहाचं
अनेक वर्षापासून परंपरा आहे की आपण आपले मनोगत आणि जे काही विषय असतात ते सामंजस्यानं आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो. इलेक्शन आणि राजकारण हे चालू असतं. आरोप प्रत्यारोपाशिवाय कोणी निवडून येत नाही. विरोधकांची जर आपण तारीफ करत बसले तर आपण निवडून येणार नाही आणि विरोधक जर आपली तारीफ करत असले तर आम्ही ते निवडून येणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. राजकारणातून जाताना अनेक आरोप प्रत्यारोप होतच राहतात. त्याच्यात काही राग मानायचं कारण नाही. एक विषय आमचे राजेश भाऊ वानखेडे त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला की त्यांच्या घड्याळातून माझा जन्म झाला. तुमचं बोललो नाही, व्हिडिओ चेक करून घ्या, सभागृहाला विचारून घ्या. राजेश भाऊ वानखेडे यांनी पर्सनल तुमचं नाव घेऊन कुठेही केलेला नाही. माझं उत्तर देतो ना. तुम्हाला वेळ दिली नाही होती. नाही 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 नाही, असं नाही. बोलू. तुम्ही तिथे शब्द मागे घ्या. मी तुमचं नाव घेऊन बोललेलो नाही. तुम्ही तरी माझं नाव घेतलं. मी आपलं नाव घेतलं नाही. उपाध्यक्षच आहे. चला ठीक आहे. आम्ही तुमच्या गटातून बाहेर पडलेले आहे मी तुमचं नाव म्हणून आम्ही तो घेतलेलं विषय नाही. कृपा करून पुन्हा गैरसमज करून चला ठीक आहे. मोठेपणा दाखवा आणि आता दाखवतो आहे हे म्हटलं आहे. मी पण माझा विषय मांडतो की माझा तुम्ही सांगितलं बरोबर आहे, ठीक आहे. पण मी माझा विषय मांडतो की माझा जन्म एखादी दुसऱ्या पक्षातून झालेला नाही. माझे वडील या सभागृहाचे 30 वर्षापासून काँग्रेसचे नेते होते आणि या गावातील राजकीय अनेक पुढाऱ्यांचे वडीलही त्यांच्या बरोबर होते आणि ते सर्व मिळून या गावाच्या विकासासाठी सर्व मिळून काम करत होती. ठीक आहे, वेळ असते, काळ असते. आजचा मित्र उद्याचा शत्रू होतो. राजकारणाचा उद्याचा शत्रू आजचा मित्र होतो. हे राजकारणाचा भाग आहे. आज चांगला दिवस आहे ज्याच्यात आपण जे मोठेपणा दाखवला, माझ्या सहकार्याने जो मोठेपणा दाखवला, माझ्यावर जो विश्वास ठेवला, माझ्या नेत्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला, याच्यामध्ये मी स्वतः गावाच्या विकासासाठी मी असेल, माझे नगराध्यक्ष रेणुकाताई असतील, माझ्या गटातील सर्व नगरसेवक असतील, विरोधी गटातील नगरसेवक असतील, या सर्वांगीण विकासासाठी सदैव आम्ही प्रयत्नशील राहू. पाणी पुरवठा असेल, रस्ते असेल, स्वच्छता असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, या गावाच्या मूलभूत नागरी सुविधांना प्राधान्य देण्याचं आम्ही सर्व मिळून काम करू. कोणताही जातीचा भेदभाव न करता पहिल्या नागरिकापासून तर शेवटच्या नागरिकापर्यंत कोणताही जातीपातीचं न राजकारण करता त्यांच्यासाठी सदैव आम्ही झटत राहू. या गावासाठी सदैव आम्ही विकासाचा प्रयत्न करू अशी मी सर्वांना ग्वाही देतो. सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. अल्लाह देवाचा उपकार आभार त्यांचा व्यक्त करतो की मी आज 20 वर्षानंतर या सभागृहात नगरसेवक असताना आज अनेक वेळ अशी आली, ही पदं मला भेटत होती, मी घेतली नाही गावासाठी. मला गावासाठी प्रयत्न करायचे होते. उतरती कडा आहे, हळूहळू वय चाललंय, राजकारण संपत आलेलं आहे आणि आम्ही स्वतः येणाऱ्या काळामध्ये वेळ प्रसंग पाहून रिटायरमेंट घेऊ. सचिन तेंडुलकर जसा रिटायर झाला त्या प्रकारे आम्ही रिटायरमेंट घेऊ. या पदावर बसण्याचं कारण माझे सहकारी जे आहे रेणुकाताई, त्याही नवीन आहे. माझ्याबरोबर असणारे जेवढे नगरसेवक आहे
याच्यामध्ये 1-2 सोडले तर सर्व नवीन आहे. माझा प्रयत्न राहील यांना मार्गदर्शन करून गावाचा विकास कसा करता येईल सदैव मी यांच्या पाठीशी, हे माझ्या पाठीशी राहतील. या गावातील सर्व नागरिक माझ्या पाठीशी राहतील. छोटे मोठे विषय असतील आपणही या. आम्ही मागाशी सीओ साहेबांची एक भेट घेतली होती. त्यामध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता की गावासाठी कोणतंही राजकारण न करता, आम्ही विरोधक असो की सत्ताधारी असो, त्यांचे कामं कोणतेही भेदभाव न करता आम्ही ते करू. असा विषय हा पहिले झालेला आहे आणि सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्व झटत राहू अशी ग्वाही देतो. मला आपण सर्वांनी 2 मिनिटं जे बोलण्याची संधी दिली, नगराध्यक्ष, विधासन अधिकारी असतील, आमचे सीओ साहेब असतील किंवा माझे सदस्य असतील, त्या सर्वांचा मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आज आपल्या सावदा येथे निवडणुकीमध्ये उपनगराध्यक्ष पदासाठी हिरोईदादा पठाण यांची निवड झाली. तसेच स्वीकृत उमेदवार सुरेश परदेशी यांची निवड झालेली आहे. आणि असं म्हणतात सगळे या सर्व कार्यक्रमाच्या मागे खूप मोठा भूमिका असतो. आणि ही जे पार पडलेलं आहे हे सर्व आपले माननीय श्री गिरीश भाऊ महाजन, तसेच माननीय आमदार श्री चंद्रकांत पाटील, माननीय श्री चंद्रकांत बाविस्कर, माननीय श्री नंदूभाऊ महाजन, तसेच सावदा मंडळ अध्यक्ष दादा पाटील, सरचिटणीस विनायक दादा, तसेच माझे सर्व सन्माननीय नगरसेवक यांच्या सदिच्छेतून हा कार्यक्रम पार पडलेला आहे. तसेच आता सावदाचा चांगल्या प्रतीने आणि खूप सर्वांगीण विकास कसा होईल, शिक्षण, गटारी, लाईन वगैरे सर्वांचा विकास आम्ही चांगल्या प्रकारे आमचा पूर्ण टीमने करू अशी मी ग्वाही. आज पालिकेच्या निवडणुकीमध्ये उपनगराध्यक्षपदी माझी निवड झालेली आहे. पक्षश्रेष्ठींनी जो माझ्यावर विश्वास दाखवला, भारतीय जनता पार्टी, शिवसेना युती याच्या माध्यमातून माझी ही निवड झालेली आहे. आमचे नेते गिरीश भाऊ महाजन, तसेच मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील, त्याचबरोबर आमचे या निवडणुकीदरम्यान आमच्यावर विशेष लक्ष देणारे आमचे नंदूभाऊ महाजन, तसेच आमचे संघटनेचे स्रोत महेश भाऊ दुर्गादास पाटील, त्याचबरोबर छोटू भाऊ पाटील, जिल्हा अध्यक्ष बाविस्कर साहेब, या गावातील शिवसेना BJPचे जे मुख्य नेते आहेत, त्यांनी विशेष आमच्याकडे लक्ष देऊन आमच्या ह्या युतीला जे मदत केली, त्यामुळे आमची नगराध्यक्षा, त्याचबरोबर उपनगराध्यक्षा, त्याचबरोबर आमचे युतीचे सर्व सदस्य बहुमत घेऊन आम्ही निवडून आलेलो आहोत. आज माझी निवड जी झालेली आहे गावाच्या विकासासाठी, मी व माझे सहकारी कटिबद्ध आहात. कोणताही शेवटचा घटक असो, सुरुवातीपासून तर शेवटच्या घटकापर्यंत नक्कीच आम्ही पक्षाचं, आमदार साहेबांचा, गिरीश भाऊ महाजन यांनी जेव्हा आमच्यावर विश्वास दाखवला, त्यांचा आम्ही कोणताही विश्वासाला तडा न जाऊ देता आम्ही सर्व इमानदारीनं, एतबारानं
सर्व मिळून कोणताही जातीवाद असेल, कोणताही पक्षवाद असेल, गावाच्या प्रत्येक घटकापर्यंत आम्ही आमचं काम करू, पक्षाला वाढवू अशी मी ग्वाही देतो. और माझे सहकारी शिवसेना भाजप पार्टीचे जे कोणी सदस्य असतील ज्यांनी मला मदत केली, त्याचबरोबर माझे अपक्ष सहकारी त्यांनी मला माझ्यावर विश्वास टाकला आणि त्यांनी मला मदत केली. त्या विश्वासाला मी कोणत्याही प्रकारे तडा न जाऊ देता भविष्यासाठी, या गावासाठी, विकासासाठी मी प्रयत्नशील राहील असे 2 शब्द सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज अतिशय आनंद होतोय की माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्षश्रेष्ठींनी या ठिकाणी स्वीकृत नगरसेवक म्हणून जो या ठिकाणी मान दिला, त्याबद्दल भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीचे आमचे सर्वांचे लाडके गिरीश भाऊ महाजन, या मुक्तीनगर मतदारसंघाचे लाडके आमदार आदरणीय चंद्रकांत भाऊ पाटील, रावेर लोकसभा क्षेत्राचे प्रमुख नंदभाऊ महाजन, मंडळ अध्यक्ष दुर्गेश पाटील, महेश भाऊ अकोले, या सर्व मंडळींचे या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. और माझ्यावर जो या ठिकाणी विश्वास पक्षश्रेष्ठींनी दाखवलेला आहे, त्या विश्वासाला सार्थ ठरवण्यासाठी, सावधा शहराच्या विकासासाठी या ठिकाणी 100% कटिबद्ध राहू व शिवसेना भारतीय जनता पार्टी ही अतिशय 100% ही अभेद्य आहे अशी ग्वाही या ठिकाणी मी आपल्या सर्वांना या निमित्तानं देतो व थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.